नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आजच्या अधिवेशनामधल्या दोन महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फोकस हा शेतकऱ्यावर केला जात आहे. आणि विरोधी पक्षाचे नेते तरी आवाज उठवतच आहेत, परंतु सत्तारूढ पक्षाचे नेतेसुद्धा अखेर शेतकऱ्याच्या बाजूनं बोलत आहेत. शेतकऱ्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत अ, घोषणा करत आहेत, मागणी करत आहेत. आणि अशाच दोन अपडेट महत्त्वाच्या आजच्या अधिवेशनामध्ये दोन घोषणा शेतकऱ्यांसाठी आजच्या अधिवेशनात झाल्या आणि खूप महत्त्वाच्या घोषणा आहेत त्या. मागण्या आहेत. कारण नमो शेतकरी योजना आणि हेक्टरी 20,000 रुपये कापूस आणि हेक्टरी 20,000 रुपये सोयाबीन, या दोन महत्त्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या बाजूनं अधिवेशन पूर्ण पॉझिटिव्हली दिसत आहे. आणि ह्यामध्ये निश्चित हे दांडगे निर्णय अधिवेशन संपेपर्यंत घेतले जाऊ शकतात. आणि याबाबतच्या महत्त्वाच्या दोन अपडेट म्हणजे, पहिली बातमी, सोयाबीनला हेक्टरी 20,000 रुपये, कापसाला हेक्टरी 20,000 रुपये अनुदान म्हणजेच बोनस. शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये धान बोनस ज्याप्रमाणे हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांना दिलं जातं, त्याच धर्तीवर आता हेक्टरी सोयाबीनला 20,000 रुपये आणि कापसाला हेक्टरी 20,000 रुपये बोनसची मागणी केली जात आहे. तर धान बोनसची नेमकी पार्श्वभूमी जर पाहायची म्हणली शेतकरी मित्रांनो, कारण राज्यामध्ये धानाला हेक्टरी 20,000 रुपये प्रत्येक वर्षाला कंपल्सरी दिले जातात. आणि त्याच पद्धतीनं आता सोयाबीनला हेक्टरी 20,000 रुपये व कापसाला हेक्टरी 20,000 रुपये देण्याची मागणी विधानसभेमध्ये सत्तारूढ पक्षाचे आमदार करत आहेत. याचा अर्थ तुम्हाला समजून जाल तुम्ही. कारण एखादी गोष्ट जर विरोधी पक्षाकडून जर केली जाते, त्याकडे जास्त लक्ष दिलं जात नाही. परंतु सत्तारूढ पक्षातले आमदार जेव्हा या गोष्टीची मागणी करतात, यावरून हे स्पष्ट आहे की राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000प्रमाणे धानाला जशी 20,000 रुपये तुम्ही देता, त्याचप्रमाणे कापसाला व सोयाबीनला प्रत्येक वर्षी 2 हेक्टरला प्रति शेतकरी 40,000 रुपये मिळू शकतात. ही एक महत्त्वाची अपडेट. दुसरी अपडेट म्हणजे नमो शेतकरी योजनेची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण सध्या 7 हप्ते शेतकऱ्यांचे जमा झालेले आहेत आणि अजून 8वा हप्ता अजून येणं बाकी आहे. तसं पाहायला गेलं तर सध्याच्या पिरियडमध्ये हा 9वा हप्ता असायला हवा होता. कारण नोव्हेंबरमध्येच 8वा हप्ता पडणं गरजेचं होतं आणि आता फेब्रुवारीमध्ये 9वा हप्ता येणं गरजेचं होतं. परंतु यामध्ये काही मोठे बदल केले जात असल्याची अपडेट आहे. आता कोणची अपडेट आहे? तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे जे अनुदान दिलं जातं, हे फक्त 2019मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे, ज्याप्रमाणे PM किसानचा हप्ता 19 फेब्रुवारी 2019 पर्यंत जे शेतकरी अगोदरचे आहेत, त्याच शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता दिला जातो. आणि त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचाही हप्ता 2019पर्यंत ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे, त्याच शेतकऱ्यांना दिला जातो. सांगायचं झालं तर PM किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळतो, त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो. आता ह्यामध्ये मोठे बदल काय होणार आहेत? राज्य शासनाकडून ज्याप्रमाणे सत्तारूढ पक्षातील आमदार धनंजय मुंडे व प्रकाश सोळंके यांनी धान बोनसप्रमाणे हेक्टरी 20,000 रुपये सोयाबीनला आणि कापसाला जी मागणी केली, त्याच पद्धतीनं सत्तारूढ पक्षातीलच नेते आता याबाबत घेण्याचा निर्णय घेत आहेत. आणि याबाबत मागणी तर झालेली आहे की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता शेतकऱ्यांना मिळतो, तो 19पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच मिळतो. परंतु 2019 नंतर खूप शेतकऱ्यांच्या नावावर जमिनी झालेल्या आहेत. खूप शेतकऱ्यांनी नवीन जमिनी खरेदी केलेल्या आहेत. खूप शेतकऱ्यांच्या मयत झाल्यानंतर मुलाच्या नावावर जमिनी गेलेल्या आहेत. अशाही शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत केंद्राला पत्र पाठवल्या असल्याचे स्वतः कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले.
त्यामुळं कृषी विभागाकडूनही मिळालेली अपडेट म्हणायची की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता 2019 नंतर ज्यांच्या नावावर शेती जमीन झालेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना भविष्यात मिळू शकतो. या 2 अपडेट आजच्या विधानसभेतल्या शेतकऱ्यांसाठी म्हणाव्या लागेल. सर्वात महत्त्वाची अपडेट जर म्हणायची म्हणली तर सोयाबीन आणि कापूस यांना प्रति हेक्टरी 20,000 प्रति शेतकरी 2 हेक्टरच्या मर्यादेत 40,000 धानाप्रमाणे कापसाला आणि सोयाबीनलाही बोनस देण्याचा राज्य शासन विचार करत आहे. जेव्हा धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके या प्रश्नाला उत्तर देण्याची मागणी केली त्यावेळी मंत्री महोदय यांनी याबाबत निश्चित बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निश्चित याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं सांगितलं गेलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अजून एक म्हणलं तर नमो शेतकरी योजनेची 2019च्या नंतर ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन झाली आहे अशाही शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे अपडेट आहे. त्यामुळं आजच्या अपडेटमध्ये अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी 2 महत्त्वाचे अपडेट, धानाप्रमाणे कापसाला आणि सोयाबीनला बोनस आणि नमो शेतकरीच्या योजनेचा हप्ता हा सर्व शेतकऱ्यांना मिळणार. याबाबतची कार्यवाही विधानसभेत अधिवेशन संपेपर्यंत पूर्ण केली जाईल अशी अपडेट आहे. त्यामुळे हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.